हा आहे सेकंड पार्ट आणि फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा. तर आज खूप ऑर्डर होते आणि मी काल फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दाखवले असतील बऱ्याचपैकी केक. तर हा आहे सेकंड पार्ट आणि ह्या कस्टमरची मला आदल्या दिवशी पण ऑर्डर होती. तर ते गोल्डनचे पेपर्स असतात ना असे केकवरती लावायचे, तर ते मी विसरलेली आणि ते घाई गडबडीत राहून गेलं. पण कस्टमर माझे रेग्युलर होते तर समजून घेतला. तर ही माझी फायनल डिझाईन होती पण मला खूप सिंपल वाटली, त्यामुळे मी त्याच्यावरती पण एक फ्लॉवर लावून टाकलं आणि जे गोल्डन पेपर ते पहिल्या केकला लावायचं होतं ते मी आई केकला लावलं. आणि टेस्ट वाईज तर कस्टमर माझे रेग्युलर आहे त्यामुळे काही कंप्लेंटच नाही. आणि हे होते माझे पूर्ण दिवसभराचे केक आणि सगळे आय थिंक पिंकमध्ये सगळे दिसत होते कारण की डिझाईनच तशी होती. त्यानंतर आम्ही निघालो खारघरला जायला. तर तिकडे युनिकॉर्न थीमचं पूर्ण सेटअप होता आणि मॅमनी पण मला म्हणजे डिझाईन त्यांनी काहीच नाही सांगितली. ते बोले राधा तुला जसं वाटेल ना तसं तू बनव, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. तर खूप मला बरं वाटतं ज्यावेळी कस्टमर एवढे ट्रस्ट ठेवून मला जेव्हा सांगतात की तुला वाटेल तसं कर, तर खूप भारी वाटतं. आणि हा आहे माझा भाऊ. तर मी त्याला बोलली की तू आज बटरफ्लाय केकचं पूर्ण सेटअप करणार आहे, मी काहीच नाही करणार आहे. तर मी त्याला सांगत होती कारण की कधी आता खूप म्हणजे असं कॅन्सल होत आहेत माझे ऑर्डर, म्हणजे सेम डे 2-2 ऑर्डर असतात. तर मी त्याला बोलली तू पूर्ण कवर करून घे. तर त्याने छानपैकी सेटअप लावलेला आणि हा होता केकचा फायनल लुक. आणि मॅमला तर खूप आवडला आणि मला पर्सनली जो वरचा केक आहे ना तो जरा जास्त आवडला. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.